ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजी नाट्याचे पडसाद उमटणार का, याकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उर्वरित 44% पगार आज मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं। केंद्र आणि राज्य सरकारनं निधी न दिल्यानं पगार रखडल्याचं समोर। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचं आंदोलन। पुलाच्या पाडकामाला विरोध, हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। आजपासून महापालिका कार्यालयांवर हंडा मोर्चा, गिरगावात शिवसैनिकांची धरपकड। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा महिना अखेरीस सुटेल, मंत्री भरत गोगावलेंची स्पष्टोक्ती। आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचीही माहिती। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 24 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये धक्कादायक आरोप। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा। उपचार देण्यात हलगर्जीपणा झाला का, याचा तपास। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सगळी गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। समन्सनंतर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल। गुरुग्रामच्या जमीन व्यवहार प्रकरणात दुसरं समन्स, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार, वाड्रांचं स्पष्टीकरण। चौदा वर्षांची प्रतीक्षा फळाला, हरियाणातील कैथलच्या रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः बूट घातले। मोदींकडून भेटीचा व्हिडिओ शेअर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आज कोर्टात आरोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपींना बेड्या, तर 21 अजूनही फरार। ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघड। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।